मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मतः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामिन् इति नामिने। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। निमित्ताने वारकरी सेवा संघ आंबोली यांच्या वतीने होत असलेला हा 24वा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ म्हणजे द्वितीय तपपूर्ती सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली हे मी माझं परमभाग्य समजते। आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला श्लोक जगतपिता कृष्ण परमात्मा यांनी अर्जुनाला संबोधन करताना घेतलेला भक्ती योग या अध्यायातील 12व्या अध्यायातील द्वितीय क्रमांकाचा श्लोक आहे। मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मतः। अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंत सांगतात की हे अर्जुना, जो व्यक्ती जो भक्त माझ्या सगुण साकार रूपावर आपलं मन केंद्रित करतो आणि श्रद्धा आणि भक्तिभावाने माझी उपासना करतो तो सर्वोत्तम योगी असं म्हणावं, त्याला सर्वोत्तम आहे तो। पहा, ज्यावेळी भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला त्यावेळी भगवंताने अर्जुनाला अनेक योग सांगितले, भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले, ज्ञान मार्ग सांगितला, ध्यान मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला, संन्यास मार्ग सांगितला, असे अनेक मार्ग सांगितले। परंतु अर्जुनाचं मन स्थिर होत नव्हतं। अर्जुन कोणत्याच मार्गाला होकार देत नव्हता। का? कारण अर्जुन म्हणत होता की हे भगवंता, माझं मन जे आहे ना ते स्थिर नाही आहे। अर्जुन सांगत होता की चंचलही मन कृष्णा प्रमाथी बलवद्दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरीव सुदुष्करम। म्हणजे काय की माझं जे मन आहे ते इतकं चंचल आहे की वायूला सुद्धा आपण थांबू शकतो परंतु मनाला थांबू शकत नाही, इतकं मन चंचल आहे। आणि हे चंचल मन असताना मी ह्या साधना कशा करू शकतो? तर मला तुम्ही काहीतरी सोपा मार्ग सांगा ज्या योगे मी तुमची साधना करू शकेल, भक्ती करू शकेल। त्यावेळी अर्जुन विचारतो भगवंताला की यामध्ये सर्वात श्रेष्ठ मार्ग कोणता आहे? अर्जुन विचारतो, 12व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन भगवंतांना विचारतो की एवं सतत युक्ताये भक्तास्त्वाम पर्युपासते ते चाप्य अक्षरम अव्यक्तम तेषाम के योगवित्तमा। की यापैकी सर्वोत्तम योगी कोणाला म्हणावं? तेव्हा भगवंत सांगतात की हे अर्जुना, जो आपलं मन माझ्यावर संलग्न करतो
आणि सतत श्रद्धेने आणि भक्तिभावाने माझी उपासना करतो तो निश्चितच श्रेष्ठ जाणावा. का बरं बाकीचे योग का नाही सांगितले भगवंताने श्रेष्ठ? कारण भगवंत म्हणतात की या देहधारी जीवासाठी ही जी योग साधना आहे, आता योग साधनेमध्ये प्रत्येक गोष्टीला फार नियम आहे आणि काळजीपूर्वक ते करावे लागतात, तेव्हाच त्याची फलश्रुती आपल्याला मिळते. पहा, तुम्ही अष्टांग योग करत असताना यम, नियम, आसन, ध्यान, धारणा, प्राणायाम, प्रत्याहार आणि मग समाधी अशा अनेक वेगवेगळ्या त्याच्या शिड्या आहेत. जोपर्यंत आपण त्या व्यवस्थितपणे पार पाडत नाही तोपर्यंत त्याची फलश्रुती आपल्याला होत नाही. तेव्हा भगवंत सांगतात की देहधारी जीवात्म्यासाठी ह्या विधी कशा आहेत, ह्या साधना कशा आहेत, तर क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ताक्षर चेतसाम, म्हणजे जे अव्यक्त निर्गुण निराकाराची जी उपासना आहे ती करण्यासाठी जी साधना आपल्याला करावी लागते ती क्लेशदायक आहे. मग क्लेशदायक म्हणजे आपल्या शरीराला त्यापासून वेदना सहन कराव्या लागतात आणि जेव्हा आपण त्या सहन करण्याच्या योग्यतेचं होतो तेव्हाच त्याची फलश्रुती आपल्याला मिळते. परंतु भक्ती मार्गाचं तसं नाही आहे. भक्ती मार्गाचा जर आपण विचार केला तर भक्ती मार्ग भक्ती कुणीही करू शकतो, मग तो प्राणी असो, पशु असो, जीवात्मा असो, सर्वसामान्य माणूस असो किंवा एखादा श्रीमंत माणूस असो, कुणीही असो, कोणत्याही क्षेत्रातला असो. पहा तुम्ही, युगपरत्वे भगवंताच्या प्राप्तीची अनेक साधनं सांगितली गेली. शास्त्रामध्ये असं वर्णन येतं की कृतेय ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखे, द्वापारे परिचर्यायाम आणि कलोतत हरिकीर्तनात. की कृतयुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगितलेलं ध्यानधारणा, ध्यानयोग. तेव्हा माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. तेव्हा माणूस 60,000 वर्ष तपश्चर्या करायचा, तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती व्हायची. त्याच्यानंतर त्रेतायाम यजतो मखे, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करायला सांगितले गेले. जेव्हा माणूस यज्ञयाग करायचा तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती व्हायची. त्यानंतर द्वापार युगात सांगितलं द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवंताची मूर्तीची उपासना, पूजा अर्चा करण्याचा मार्ग सांगितला गेला आणि त्याद्वारे भगवंताची प्राप्ती केली जात असे. परंतु कलियुगामध्ये केवळ आणि केवळ कलोतत हरिकीर्तनात, म्हणजे कलियुगामध्ये फक्त हरीचं नाम घ्या, एवढं एक साधन पुष्कळ आहे की ज्या योगे तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकता. पहा, का बरं आपल्याला कलियुगामध्ये एवढं असं सोपं साधन का सांगितलं असेल भगवंताने? कारण भागवतामध्ये वर्णन येतं की कलियुगातला जीव कसा आहे, तर प्रायेन अल्पायुष कलो अस्मिन युगे जना, मंद सुमंद मतयो मंद भाग्या ह्युपद्रुता. म्हणजे कलियुगातला जीव कसा आहे तर प्रायेन अल्पायुष, त्याचं आयुष्य जे आहे ते अल्प आहे आणि या अल्प आयुष्यामध्ये त्याला या इतर साधना करणं खूप अवघड जाणार आहे. म्हणून भगवंताने कलियुगातील जीवासाठी सोपी साधना सांगितली आणि त्या कलियुगातल्या जीवाची बुद्धी कशी असणार आहे तर मंद सुमंद मतयो, आणि त्याचं भाग्यही कसं असणार आहे ती मंद भाग्य ह्युपद्रुता. त्याचं भाग्यही त्याला साथ देणार नाही आणि त्याची बुद्धीही त्याला साथ देणार नाही. मग अशा अवस्थेत त्याने भगवंताची प्राप्ती कशी करायची? त्यासाठी कलोतत हरिकीर्तनात हा एकमेव सुलभ आणि सोपा मार्ग भगवंतांनी आपल्या सर्वसामान्य जीवांसाठी सांगितला. का बरं मनुष्यालाच का सांगितला हा मार्ग? कारण पहा, पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी अंतर आहे, म्हणून तर आपल्याला ही साधना सांगितली ना भगवंताने. आहार निद्रा भयमैथुनमच सामान्यमेतात पशुभी नराणाम, धर्मो ही एको अधिको विशेषो धर्मेण हिना पशुभी समाना. म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी पशुही करतात आणि आपणही करतो. परंतु धर्माचं पालन, सत्सद विवेक बुद्धी ही मनुष्याला भगवंताने दिली, ज्या योगे तो भगवंताच्या नामाचं चिंतन, श्रवण, मनन करून त्याची प्राप्ती करू शकतो. म्हणून हा हरिकीर्तन हा मार्ग, नामस्मरण हा मार्ग मनुष्याला सांगितला. पहा, जेव्हा द्वापार युगाचा अंत होणार असतो आणि कलियुगाला प्रारंभ होणार असतो तेव्हा नारद मुनी ब्रह्माजींकडे जातात आणि विचारतात की हे ब्रह्माजी, मी तर त्रिभुवनामध्ये सर्वत्र संचार करत असतो, परंतु जेव्हा आता कलियुगाला प्रारंभ होणार आहे आणि जेव्हा मी या कलियुगात जाईल त्यावेळी या कलीच्या दोषांपासून माझं रक्षण कसं होणार? मला हे कलीचे दोष स्पर्श करणार नाहीत असं काहीतरी साधन सांगा.
त्यावेळी कलिसंतरण उपनिषद नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये ब्रह्माजींनी असं सांगितलं की हे नारद मुनी, ज्यावेळी तुम्ही कलियुगामध्ये भ्रमण करत असाल त्यावेळी फक्त काय करा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, इति षोडशो नामने कलो कल्मष नाशनम. की हा जो 16 अक्षरी मंत्र आहे या नामाचं तुम्ही उच्चारण करा आणि ज्यावेळी तुम्ही ह्या नामाचं उच्चारण कराल तर हे काय करेल, कलो कल्मष नाशनम. या कलियुगातले कल्मशांचा नाश करण्याची जर ताकद कोणामध्ये असेल तर या महामंत्रामध्ये आहे. म्हणून हा महामंत्र जो आहे तो आपण बघा प्रवचनाला सुरुवात करताना सुद्धा हरे राम 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 हरे हरे म्हणतो, किंवा कुठलंही जेव्हा आपण प्रसाद ग्रहण करत असतो तेव्हा सुद्धा आपण हा महामंत्र म्हणतो. का म्हणतो तर या कलियुगाच्या दोषांपासून आपलं रक्षण झालं पाहिजे म्हणून आपण या मंत्राचं उच्चारण करतो. परंतु हा जो मंत्र आहे, महामंत्र आहे, हा वेद मंत्र आहे, हा मंत्र उच्चारत असताना आपण आपली पवित्रता सांभाळली पाहिजे आणि ज्यावेळी आपण पवित्र असतो त्याच वेळी ह्या मंत्राचं उच्चारण केलं पाहिजे. म्हणून काय होतं, आता कलियुगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सहज शक्य होत नाहीत. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी काय केलं की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं अगोदर कृष्णाचं नाव घेतलं आणि नंतर रामाचं नाव घेतलं. का घेतलं तर ज्यावेळी अगोदर कृष्णाचं नाम घेतलं जातं त्यावेळी हा महामंत्र जो आहे तो नाममंत्र बनला जातो आणि नाममंत्राला कुठल्याही कुठलंही बंधन नसतं, कुठलेही नियम नसतात. पहा तुम्ही, भगवंताचं नाम घेण्यासाठी काही बंधनं आहेत का? तुम्ही कधीही कुठेही कशाही अवस्थेत ते घेऊ शकता. जे नाम तुम्ही भगवंताची पूजा करत असताना घेऊ शकता तेच नाम तुम्ही स्मशानात सुद्धा घेऊ शकता. त्याला कुठलं बंधन आहे का? तुम्ही कोणत्याही भावनेने भगवंताचं नामस्मरण करा, मग तुम्ही वैर भावनेने करा किंवा स्वतःच्या मनशांती करा, स्वतःच्या उद्धारासाठी करा, कुठल्याही भावनेने, प्रेम भावनेने करा किंवा वैर भावनेने करा किंवा कुठल्याही भावनेने, काहीतरी फलाच्या अपेक्षेने करा, पण नाम हे आपल्याला त्याची फलश्रुती देत असतं. मग हे नाम घ्यायचं तर कसं घ्यायचं, कुणी घ्यायचं, कुठे घ्यायचं, केव्हा घ्यायचं, असं काही आहे का? तर माऊली सांगतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. की या नामाला कुठल्याही काळाचं, वेळेचं, कशाचंही बंधन नाही आहे. आणि नाथ महाराज सुद्धा सांगतात, हरिबोला देता हरिबोला घेता, सर्व कार्य करता हरिबोला. म्हणजे तुम्ही कोणतंही काम करत असताना त्या हरीच्या नामाचं केवळ उच्चारण करा. म्हणजे काय होईल की त्या ज्या कार्यामध्ये तुमचं जे कर्माचं जे बंधन तुम्हाला लागणार आहे ना, त्या बंधनापासून तुमची मुक्तता होईल. ज्यावेळी तुम्ही ते कार्य भगवंताच्या नामस्मरणाने सुरुवात करता त्यावेळी त्या कार्याच्या बंधनात तुम्ही अडकले जाणार नाहीत. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की प्रत्येक वेळेला कोणतीही गोष्ट असू देत, प्रत्येक गोष्ट करत असताना आधी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे आणि मग त्या गोष्टीची प्रारंभ केला पाहिजे. पहा तुम्ही, फक्त माऊली तुकाराम महाराजच आपल्याला सांगतात का की नामस्मरण घ्या, तर या पृथ्वी तलावर असलेले सगळेच्या सगळे संत आपल्याला हा एकच मार्ग सांगतात. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले शोधुनी, ते हे हरीचे नाम. ज्यावेळी संत एकांतात बसले, त्यांनी फक्त बसले आणि सगळे काही शास्त्रांचा, सिद्धांतांचा अभ्यास केला असंच नाही, तर त्यांनी ते स्वतः आधी त्याचं अवलोकन केलं की खरंच या नामाची फलश्रुती मिळते का. त्यांनी स्वतः अनुभवलं आणि मग ते समाजाला दिलं. तुकाराम महाराज म्हणतात ना, अनुभवे आले अंगात ते या जगात येत असू. त्यांनी स्वतः आधी त्या नामाची परिचिती घेतली आणि मग ते नाम इतरांना दिलं. म्हणून हे नाम सोपं नाही आहे. आपण ह्या नामाच्या याच्यावर म्हणजे ज्यावेळी आपण नामस्मरण करतो त्याची फलश्रुती आपल्याला काय असते ही अनुभवायची असते. आपण म्हणतो की लगेच तूप खाल्यावर रूप आलं पाहिजे, असं शक्य आहे का? त्यासाठी साधना तर करायला हवी ना. म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण, नामचिंतन करायला हवं. पहा तुम्ही, सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं की नामस्मरण करा. मग याचा अधिकार कोणाला आहे, कोणी घ्यायचं हे नाम? तर भगवंतच सांगतात की ह्या नामाचा अधिकार कोणाला आहे. तर मामही पार्थ उपाश्रित ए अपि सो पापयोनयो, स्त्रियो वैश्य तथा शूद्रो तेपि यांती परामगतीम.
मग ते स्त्री असू देत, शूद्र असू देत, किंवा पुरुष असू देत, किंवा नीच कुळामध्ये जन्माला आलेला मनुष्य असू देत, कुणीही असू देत, तो काय होतो, भगवंताच्या नामाने पवित्र होतो. साधू संत सुद्धा आपल्याला काय सांगतात की सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या हरीच्या नामानेच कलियुगातील जीवांचा उद्धार होणार आहे. अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने देवाची या. समर्थ आपल्याला सांगतात, समर्थ रामदास स्वामी जे आहेत ते आपल्याला सांगतात की जयाचे नि नामे महादोष जाती, जयाचे नि नामे गती पावलीती, जयाचे नि नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मणी रामचिंतित जावा. म्हणजे आपल्याला जर आपल्यामध्ये जे दोष आहेत ते घालवायचे असतील आणि आपल्या पुण्याचा ठेवा वाढवायचा असेल तर आपण भगवंतांचं नामचिंतन केलं पाहिजे. प्रभाते मणी रामचिंतित जावा. मग या नामस्मरणामध्ये कुठली अशी शक्ती आहे हो, का हे नामस्मरण आपण करायचं, याचा आपल्याला फायदा काय? तर नामामध्ये एका शास्त्रकाराने 3 शक्ती सांगितल्या. सर्व दुःख हारिणी, सर्व सकल पापहारिणी आणि सर्व व्याधी विनाशिनी. अशा 3 शक्ती या नामाच्या सांगितल्या गेल्या. आता सर्व व्याधी विनाशिनीमध्ये आपण जर बघितलं की या नामाने खरंच आपल्या व्याधी जातात का, तर एकदा काय होतं, जे संत कबीरदास असतात त्यांचा मुलगा आणि हे कमाल एकदा गंगेच्या किनारी आपल्या सवंगड्यांसोबत खेळत असतात आणि तेवढ्यात काय होतं की एक राजा असतो आणि तो राजा एका पालखीत बसून त्या राजाला घेऊन सगळेजण त्या गंगेकडे, दिंडी अशी राजाची काढलेली असते आणि सगळे नामस्मरणाचा गजर करत त्या राजाला घेऊन त्या गंगेच्या किनारी येत असतात. तेव्हा कमालाने हे दृश्य बघितलं. कमालाने विचारलं की का हो तुम्ही सगळे कुठे निघालात, ही दिंडी तुमची चालली आहे कुठे? तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की ह्या राजाला आहे ना महारोग झाला आहे आणि तो अक्षरशः त्याने सगळे काही प्रयत्न करून बघितले पण त्याचा तो रोग काही बरा होत नाही आहे. आणि शेवटी आपल्या आयुष्याला कंटाळून राजाने असं ठरवलं की मी आता देहत्याग करणार, बस मला आता जगून माझा काही फायदा नाही आहे, माझं जर व्याधी बरी होत नाही आहे, मला एवढ्या यातना होत आहेत, तर हे शरीर मी का ठेवू. म्हणून त्याने असा निर्णय घेतला की मी देहत्याग करणार. परंतु मी देहत्याग करतोय तर तो नामस्मरणाच्या चिंतनात करेल असं राजाने ठरवलं. मग कमाल म्हणाला की का हो तुम्ही किती दूर अंतरावरून आलात हे नामस्मरण करत? तर त्यांनी सांगितलं जवळजवळ आम्ही 2 किलोमीटर चालत आलो, या राजांना पालखीमध्ये बसवलं आणि नामस्मरण करत घेऊन आलो. मग जर तुम्ही 2 किलोमीटर नामस्मरण करत आलात तर मग त्या नामस्मरणाचा परिणाम राजावर का नाही झाला? त्याची व्याधी तर थोडीफार तरी बरी व्हायला पाहिजे ना. जर तुम्ही म्हणताय नामामध्ये सर्व व्याधी विनाशिनी ही शक्ती आहे तर मग त्या नामस्मरणाने त्याच्या व्याधी थोड्या तरी कमी व्हायला पाहिजे होत्या. मग त्यांनी सांगितलं की नाही, म्हणाले आम्ही जे आलो आहे ना ते राजाने आम्हाला पगार दिला, आम्हाला पैसे दिले म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आलो. मग त्यांनी सांगितलं राजाला की ह्याच्यामुळे ह्या नामस्मरणाचा परिणाम तुमच्यावर झाला नाही, कारण त्यांनी अंतःकरणापासून भगवंताचं नाम उच्चारण केलं नाही. मग कमाल म्हणाले ठीक आहे, म्हणाले तुमचा महारोग बरा करायचा आहे ना तर मी करून देतो. राजालाही वाटलं चला एवढे सगळे प्रयत्न केले, अजून एक प्रयत्न करायला काय हरकत आहे. राजा म्हणाला ठीक आहे. मग कमालाने सांगितलं की तुम्ही पालखीतून खाली उतरा आणि काय करा, एकदा अंतःकरणापासून राम म्हणा आणि या गंगेमध्ये बुडी मारून पुन्हा बाहेर या. राजा म्हणाला ठीक आहे. राजाने एकदा राम म्हणला तो आणि नदीमध्ये बुडी मारली आणि बाहेर आला, परंतु त्याचा महारोग काही गेला नाही, जसा होता तसाच होता. मग तो म्हणाला कमालाला का बाबा माझा रामस्मरणाने तर माझा महारोग गेला नाही. मग म्हणाले आपण परत एकदा प्रयत्न करूया. पुन्हा त्याने राम म्हटलं आणि उडी मारली आणि बाहेर आला, तरीही त्याचा महारोग काय गेला नाही. मग कमालाने काय केलं, म्हणाला की हा जो राजा आहे ना हा अंतःकरणापासून देवाला हाक मारत नाही. मग आता काय करायचं, त्याने सांगितलं की ठीक आहे तुम्ही उडी मारा, फक्त आता शेवटचा चान्स, तुम्ही राम म्हणून उडी मारा आणि मग बाहेर या. आणि मग त्या राजाने काय केलं, नदीत उडी मारली आणि राम म्हणणार एवढ्यात कमालाने काय केलं, बाजूला एक काठी ठेवलेली होती, ती काठी जोरात त्या राजाच्या डोक्यात मारली. राजाच्या डोक्यात काठी मारता क्षणी त्याला इतक्या असह्य वेदना झाल्या आणि तो इतका अंतःकरणापासून त्याने भगवंताचं नाम उच्चारण केलं आणि त्या परमेश्वराला हाक मारली हे राम. आणि असं म्हणून जेव्हा तो बाहेर आला बघतोय तर त्याचा सर्वांगाचा महारोग जो होता तो बरा झालेला होता.
म्हणजे ही शक्ती कशामध्ये होती? नामामध्ये होती. परंतु त्याने काय केलं होतं? अंतःकरणापासून ते घेतलं नव्हतं, म्हणून ते व्याधी त्याची बरी झाली नव्हती. आणि ज्यावेळी त्याने अंतःकरणापासून ते भगवंताचं नाम घेतलं तेव्हा त्याच्या ती व्याधी जी होती ती पूर्णपणे बरी झाली. आणि मग राजा कमालाला शरण गेला आणि म्हणाला, खरंच तुम्ही धन्य आहात, या नामस्मरणाच्या जोरावर माझा महारोग तुम्ही नष्ट केलात आणि आजपासून मी माझं संपूर्ण आयुष्य जे आहे ते या भगवंताच्या नामचिंतनामध्ये व्यतीत करतो. पहा तुम्ही, त्याला इतका आनंद होतो की तो जातो कबीरांकडे धावत धावत आणि सांगतो की पिताश्री, आज रामनामाची महती मला अनुभवायला मिळाली. कबीराने विचारलं, काय असं काय केलंस तू की तुला रामनामाचा अनुभव आला? तेव्हा त्याने सांगितलं की मी आज एका महारोग्याचा रोग बरा केला. म्हणाले, किती वेळा तू नामस्मरण केलं? तेव्हा त्याने सांगितलं की पहिल्या 2 वेळा तर मी फेल झालो, परंतु तिसऱ्यांदा मात्र मी पास झालो. म्हणजे मी 3 वेळा त्या भगवंताचं, प्रभू श्रीरामांचं नाम उच्चारण केलं आणि त्या महारोग्याचा रोग जो होता तो बरा केला. म्हणाले, एवढंच ना? म्हणाले, ठीक आहे. परंतु ज्यावेळी कमाल ते कबीरांना सांगत होता की मी एका महारोग्याचा रोग बरा केला, त्यावेळी त्यांच्या मनामध्ये अहंकाराची भावना उत्पन्न झाली होती. आणि आता हा अहंकार आपल्या मुलाचा घालवायचा आहे. मग कबीरांनी काय केलं की म्हणाले, मी एक तुला पत्र लिहून देतो, हे पत्र घे आणि तू तुलसीदासांना नेऊन दे. बस म्हणाले, ठीक आहे, वडिलांची आज्ञा. मग कमालाने ते पत्र घेतलं आणि तुलसीदासांकडे गेले. जेव्हा ते तुलसीदासांकडे गेले तेव्हा सांगितले की बाबांनी हे पत्र मला तुम्हाला देण्यासाठी सांगितलं आहे, तर हे ह्याचा स्वीकार करा तुम्ही. आणि मग जेव्हा तुलसीदास ते पत्र उघडून बघतात तेव्हा त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं असतं, डूबा वंश कबीर का उपजो पुत्र कमाल, 3 राम के नाम से कोडी किया बहाल. म्हणजे कबीराचा वंश बुडाला. आता वंश बुडाला कसं म्हणता येईल? कबीरांना तर मुलगा होता की नाही कमाल, तरी सुद्धा कबीर असं म्हणतायत की माझा वंश बुडाला. डुबा वंश कबीर का उपजो पुत्र कमाल, माझ्या पोटी कमाल जन्माला आला आणि माझा वंश बुडाला. का? तर त्याला एक महारोगी बरा करायला 3 वेळा रामनाम खर्च करावं लागलं. आणि मग म्हणाले, तुलसीदासांच्या लक्षात आलं की कबीरांना काय सांगायचं आहे. तेव्हा त्यांनी कमालांना सांगितलं आणि आपले जे सेवक होते त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, गावामध्ये जेवढे पण महारोगी असतील दवंडी द्या आणि जेवढे महारोगी असतील तेवढ्या सगळ्यांना तुम्ही इथे बोलावून आणा. ठीक आहे म्हणाले. सर्व गेले त्यांचे सेवक आणि गावामध्ये दवंडी पिटवली की जे कोणी महारोगी असतील त्यांनी संध्याकाळी काय करायचं आहे, तुलसीदासांच्या आश्रमामध्ये एकत्रित व्हायचं आहे. आणि मग असं करत असताना एकंदरीत 500 महारोगी तिथे जमा झाले. हे सगळे जमा झाल्याच्या नंतर तुलसीदासांनी सांगितलं आपल्या सेवकांना की गंगेमधून एक लोटा भरून जल घेऊन या. जल घेऊन आल्यानंतर तिथे बाजूला जे तुलसीपत्र ठेवलं होतं ते तुलसीपत्र तुलसीदासांनी त्या गंगाजलमध्ये बुडवलं आणि ते 500 जे महारोगी होते त्या सर्वांच्या अंगावर टाकलं. त्या अंगावर टाकल्या क्षणीच त्यांचा जो महारोग होता तो नष्ट झाला. मग ही सगळी घटना कमालांनी पाहिल्यानंतर कमालांना वाटतं की अरे बापरे, मी 3 वेळा नामस्मरण करायला लावून एवढं अंतःकरणापासून करायला लावलं तेव्हा एक महारोगी कुठे बरा झाला. यांनी तर फक्त गंगाजल त्या 500 महारोग्यांच्या अंगावर टाकलं आणि ते महारोगी बरे झाले. मग त्याला खूप आश्चर्य वाटतं. कुठेतरी मग त्याचा अहंकार कमी व्हायला लागतो आणि मग तो पुन्हा आपल्या पितांना येऊन भेटतो. जेव्हा तो कबीरांकडे येतो तेव्हा कबीर विचारतात की काय अनुभवलंस तू तिथे गेल्यानंतर तुला काय अनुभवायला मिळालं किंवा काय पाहिलंस काय तू तिथे, काय घटना घडली. तेव्हा कमाल सांगतो की तुलसीदासांनी 500 कोडी फक्त एकदा रामनाम उच्चारण केलं आणि एकदा त्यांच्या अंगावर जल शिंपडलं तर ते 500च्या 500 कोडी लोक बरे झाले. मग म्हणाले अजून याचा अहंकार पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे. मग म्हणाले, मी तुला आता दुसरं पत्र देतो, ते घे आणि सूरदासांना नेऊन दे. सूरदास म्हणजे भगवान कृष्णाचे भक्त जे आंधळे होते, ज्यांना दृष्टी नव्हती. मग म्हणाले ठीक आहे. ते पत्र घेतलं त्यांनी आणि सूरदासांकडे गेले. सूरदासांकडे गेल्यानंतर सूरदासांनी सांगितलं, कमाला मला तर दृष्टी नाही आहे, तू मला हे पत्र वाचून दाखव.
त्यावेळी कमालाने पत्र वाचायला सुरुवात केली. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की तुलसीजीने 500 कोडी किए बहाल, कितनी कम कीमत भई राम नाम इकलाल. की 500 महारोगी तुलसीजींनी बरे केले एका रामनामाच्या उच्चारावर. ही किती कमी किंमत केली त्यांनी रामनामाची. फक्त 500 कोटी बरे व्हावेत एवढं रामनामाचं सामर्थ्य कमी आहे का? मग सूरदासांच्या लक्षात आलं की कबीरांना काय सांगायचं आहे. तेवढ्यात काय होतं, गंगेमध्ये एक प्रेत वाहत चाललेलं असतं. आणि मग सूरदास सांगतात कमालाला की जा कमाला, ते प्रेत जे वाहत चाललेलं आहे ना त्याला काढून तू माझ्याकडे घेऊन ये. आता ते प्रेत सूरदासांना कसं दिसलं हो? सूरदास तर आंधळे होते, परंतु त्याची साधना, त्यांची भक्ती एवढी होती की ते सर्व काही सृष्टीमध्ये घडणाऱ्या ज्या घटना होत्या त्या त्यांना अनुभवता येत होत्या. अंतर्दृष्टीने त्यांनी जेव्हा पाहिलं की ते प्रेत वाहत चाललंय, तेव्हा त्यांनी कमालाला सांगितलं की ते प्रेत घेऊन ये. आणि जेव्हा कमाल ते प्रेत घेऊन आला, त्यांनी त्या प्रेताच्या कानामध्ये राम अक्षरातील फक्त र नामाचा उच्चार केला. अर्धी मात्रा, फक्त र एवढे अर्धाच नावाचा उच्चार करेत तेवढ्यात ते प्रेत काय होतं, उठून बसतं. आणि मग त्यावेळी कमालाचा जो अहंकार होता तो संपूर्णपणे गळून जातो. आणि मग ते सूरदासांना शरण येतात की म्हणाले, हो आत्ता मला रामनामाची खरी किंमत कळाली. म्हणजे रामनामामध्ये किती ताकद आहे. फक्त रामनामाचा तुम्ही अर्धा जरी उच्चारण केलं तरीसुद्धा एक प्रेत उठून बसू शकतं, परंतु त्यासाठी आपली साधना तशी असायला हवी, आपली भक्ती तशी असायला हवी. म्हणून आपण सुद्धा तो प्रयत्न केला पाहिजे की माझ्याकडून मला किती म्हणजे आत्मीयतेने ते रामनामाचं उच्चारण, भगवंताच्या नामाचं उच्चारण करता येईल असा प्रयत्न आपण सुद्धा केला पाहिजे. त्यानंतर दुसरी शक्ती सांगितली की सर्व दुःख हारिणी. पहा तुम्ही, पांडवांना किती दुःख झालं, परंतु त्याची जाणीव कधी भगवंतांनी त्यांना होऊ दिली नाही. कारण सतत भगवंत त्यांच्यासोबत होते. प्रल्हाद असेल, सुदामा असेल, अशी अनेक चरित्र आपण जर पाहिली तर सर्वांना या दुःखाच्या यातनेमधून बाहेर जावं लागलं, परंतु त्यांना त्या गोष्टीची अजिबात जाणीव झाली नाही. का नाही झाली तर भगवंत सतत त्यांच्यासोबत होते आणि त्यांचं नामचिंतन सतत चालू होतं. पहा तुम्ही, जेव्हा मीराबाई, तुम्ही म्हणजे माहीत असेल तुम्हाला संत मीराबाई, राजस्थानच्या मेवाडमध्ये ज्यांचा जन्म झाला, त्या संत मीराबाईंना जेव्हा त्यांचं लग्न ठरवायचं होतं तेव्हा घरच्यांनी सांगितलं की मीरे तुझं आता लग्न करायचं आहे, तू आता उपवर झालीस. परंतु मीरा राणीने सांगितलं की मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पती सोई. की मी त्या वराला वरलं आहे आणि मग आता तुम्ही माझं लग्न कोणासोबत लावताय. त्यावेळी त्यांनी सांगितलं की भोज राजा म्हणून होते, त्यांच्यासोबत मीरा राणीचा विवाह होणार होता. तेव्हा मीरा राणीने काय सांगितलं की ऐसे वर को क्यों वरू जो जन्मे और मर जाए, जन्म वर वरू गिरिधर गोपाल जाके चुडलो अमर हो जाए. की जो जन्माला येणार आहे, मरणार आहे, अशा वराला मी का वरू. मी अशा वराला वरलंय की जो अमर आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही आणि त्याच्यामुळे माझं जे सौभाग्य आहे ते अमर आहे, ते कधीही संपणारं नाही आहे. तरीसुद्धा घरच्यांनी मीरा राणीचा विवाह करून दिला. त्यानंतर काय होतं की थोड्या दिवसानंतर त्यांच्या पतीचा देहांत होतो. राजा भोज जे होते त्यांचा देहांत होतो. देहांत झालं तरी मीरा राणी आपल्या भजनामध्ये दंग असतात. त्यांना काहीही पडलेलं नसतं, त्यांना कुटुंबाचा, प्रपंचाचा ध्यासच नसतो. त्या सतत त्या गिरिधर गोपालाच्या चिंतनामध्ये मग्न असतात. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, महलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ती आपल्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतकी दंग असते तर हे तिच्या घरच्यांना सहन होत नाही.
तिच्या पतीच्या देहांतानंतर तिचा जो दीर असतो कुंवरसा, ते राजगादीवर बसतात आणि त्यांना कळतं की माझ्या भावाचं देहांत झालं आहे, तरीसुद्धा ही जी आहे मीरा राणी, हिने कुठल्याही प्रकारचा शृंगाराचा त्याग न करता ती भगवंताच्या नामस्मरणात दंग आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मीरा राणी, तुला माझ्या भावाच्या सोबत सती जावं लागेल. ती म्हणाली, नाही, मी ज्याला माझा वर मानलाच नाही, मी त्याच्यासाठी सती का जाऊ? माझा वर तर गिरीधर गोपाल आहे, जो अमर आहे, त्याच्यामुळे मी सती जाणार नाही. तिने विरोध केला. तिने विरोध केल्याबरोबर ह्यांना खूप राग येतो, कारण हे राजघराण्यातले असतात. मग त्यांनी तिला मारण्यासाठी खूप खूप अतोनात प्रयत्न केले. बहिणीकडे एक नाग दिला जातो एका बॉक्समध्ये ठेवून, आणि तिला सांगितलं जातं की ह्याच्यासाठी मीरे, तुझ्यासाठी एक मी हिऱ्यांचा हार आणला आहे. आणि ज्यावेळी मीरा राणी खोलते तर बघते की खरंच त्याच्यामध्ये हिऱ्यांचा हार असतो. नाग तो तिथून गायब होतो. का होतो? कारण ती नामस्मरणाची ताकद त्या मीरा राणीकडे होती. त्यानंतर मीराबाईला विषाचा प्याला दिला जातो, परंतु ती काय करते, भगवंतांना आधी तो समर्पित करते आणि प्रसाद म्हणून जेव्हा ग्रहण करते तेव्हा ते विषही तिच्यावर काही परिणाम करत नाही. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, लागी लगन मीरा हो गई मगन, दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. पहा तुम्ही, किती दुःख त्या मीरा राणीला सहन करावे लागले, परंतु त्या दुःखांचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. का? कारण ती त्या भगवंताच्या चिंतनामध्ये सतत दंग होती. तिला बाहेरच्या या दुनियेचा, या भौतिक संसाराचं काहीही घेणं देणं नव्हतं. ती आपल्या आत्मानंदातच रममाण होती. म्हणून जी दुसरी शक्ती सांगितली जाते नामाची, ती आहे सर्व दुःख हारिणी. इथे ती आपल्याला अनुभवायला मिळते. त्यानंतर तिसरी शक्ती सांगितली जाते, ती सकल पापहारिणी. सकल पापहारिणी म्हणजे आपण कितीही प्रकारे, कितीही नीचातलं नीच पाप जरी केलं असेल तरी सुद्धा ते घालवण्याची ताकद कोणामध्ये आहे, तर ती नामस्मरणामध्ये आहे. पहा तुम्ही, याचं सुंदर उदाहरण जर आपण बघितलं तर श्रीमद भागवतामध्ये अजामेळाचं चरित्र सांगितलं जातं. हा अजामेळ म्हणजे कुणी साधासुद्धा व्यक्ती नव्हता, एक ब्रह्मवेत्ता ब्राह्मण होता. परंतु काय होतं, एक दिवशी आपल्या यज्ञासाठी समिधा गोळा करायला जात असताना तो एका जंगलामध्ये जातो आणि त्या जंगलामध्ये एक विचित्र असं दृश्य तो बघतो. एक वेश्या एका परपुरुषाबरोबर संलग्न झालेली असते आणि ते दृश्य अजामेळाच्या दृष्टीस पडतं. परंतु ते इग्नोर करण्याचा, म्हणजे टाळण्याचा खूप प्रयत्न करतात त्या गोष्टीला. पण मन जे आहे ना आपलं, ते मन, अर्जुन जसा म्हणाला की चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवद्दृढम, तशा प्रकारे हे मन आपलं खूप चंचल आहे. आपली इंद्रिय खूप चंचल आहेत आणि मग आपल्या इंद्रियांवर आपण जय मिळवू शकत नाही. आणि म्हणून काय होतं की तो सतत त्याच गोष्टीचं चिंतन करत राहतो. त्या वेश्येचं जे शरीर होतं ते सतत, ती वेश्या त्याच्या डोळ्यासमोर येत होती. त्याने खूप प्रयत्न केला की त्याला माहीत होतं मी ब्रह्मवेत्ता आहे, मी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलो आहे, मी हे करणं चुकीचं आहे. पण त्याचं मन, त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात येत नव्हती. शेवटी मग काय झालं, एक दिवशी त्याने आपलं कुटुंब, आपले आई वडील, आपली पत्नी, आपली मुलं, संपूर्ण घरदाराचा त्याग केला आणि तो त्या वेश्येच्या मागे निघून गेला. आणि वेश्येच्या मागे गेल्यानंतर त्याने आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते तिच्या इच्छा पुरवण्यासाठी त्याने आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. आणि शेवटी तो चोऱ्या माऱ्या करून मग तिच्या इच्छा पूर्ण करू लागला. त्याच्याकडचं सगळं धन संपलं.
परंतु काहीतरी भगवंताची सेवा केल्यामुळे त्याचं पूर्वसंचित जे होतं ते कुठेतरी उदयाला आलं आणि ज्यावेळी त्या वेश्येला मुलगा जन्माला आला त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं गेलं. आणि मग काय झालं की सतत त्या नारायणाच्या चिंतनामध्ये तो राहू लागला. आता नारायण म्हणजे भगवंताचं तो चिंतन करत नव्हता, आपल्या मुलाचं चिंतन करत होता, पण नाव कोणाचं होतं? भगवंताचं होतं. आता एवढे सगळे पाप केले त्याने, चोऱ्या माऱ्या केल्या, अनेकांची घरं लुटली, केवळ एका वेश्येची इच्छा पुरवण्यासाठी, तिला काय हवं नको ते पुरवण्यासाठी त्याने इतकी महापाप केली. आणि जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ येतो तेव्हा यमाचे दूत त्याला नेण्यासाठी येतात. परंतु यमाचे दूत ज्यावेळी येतात त्याच वेळी काय होतं की हा आपल्या मुलाला हाक मारतो की हे नारायणा मला वाचव. आणि जसा तो त्याच्या मुखातून नारायणा मला वाचव हा शब्द बाहेर पडतो त्याच वेळी काय होतं की भगवंताचे दूत त्या ठिकाणी येतात. आणि भगवंताचे दूत सांगतात यमाच्या दूतांना की हा तुमचा अधिकार नाही आहे याला घेऊन जाण्याचा, याला नेण्याचा अधिकार आमचा आहे, कारण याने आमच्या भगवंताचं नामस्मरण केलं, नामउच्चारण केलं, धावा केला, आणि म्हणून याला नेण्याचा अधिकार आमचा आहे, याला तुम्ही नेऊ शकत नाही. आणि मग शेवटी भगवंताचे दूत त्याला घेऊन भगवत धामाला जातात. म्हणजे पहा तुम्ही, एवढं महापाप ज्याने केलं होतं असा अजामेळसुद्धा कोणामुळे उद्धारला? तर भगवंताच्या नामस्मरणामुळे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पान्हा, फोडी पाषाणाला पान्हा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. अजामेळा पापराशी, अजामेळा पापराशी, तोही गेला देवा वैकुंठाशी, तोही गेला देवा वैकुंठाशी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. मनुष्यसुद्धा वैकुंठ लोकाची प्राप्ती करू शकतो. हे कधी शक्य होतं? ज्यावेळी त्याच्या मुखातून भगवंताचं नाम बाहेर पडतं. पहा तुम्ही, जेव्हा भगवद्गीतेचा उपदेश अर्जुनाला करत असताना भगवंत सांगतात अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशय. की अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. ज्यावेळी अंतकाळ आपल्या जवळ येतो आणि आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येतं त्यावेळी निश्चितच आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होते. आणि काय होतं, आपल्याला एकदा भगवत धामाची प्राप्ती झाली की भगवंत सांगतात माझं धाम कसं आहे तर यद्गत न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न निवंतते तद्धाम परमं मम. की माझं धाम असं आहे की जिथे एकदा मनुष्य पोचला त्याला पुन्हा या मृत्यूरूपी संसार चक्रामध्ये अडकावं लागत नाही. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या सगळ्या ज्या वेदना आहेत या सगळ्या वेदना या 84 लक्ष योनी फेरा त्याचा चुकला जातो. आणि म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण तेवढ्या श्रद्धेने आणि तेवढ्या भक्तिभावाने केलं पाहिजे. केवळ लोक करतायत म्हणून आपण करायचं असं नाही, तर आपला स्वतःचा उद्धार कसा होईल अशी भावना आपल्या मनामध्ये जेव्हा येईल तेव्हाच आपण निश्चितपणे ते नामस्मरण अंतःकरणापासून करू शकतो. आपण असा प्रयत्न केला पाहिजे. नाही होणार, सुरुवातीला आपले इंद्रिय आपल्याला खूप त्रास देतात, परंतु
ज्यावेळी आपण त्या मार्गाने जायचा प्रयत्न करतो त्यावेळी आपोआपच सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू साध्य होत जातात. म्हणून आपण भगवंतांचं नामचिंतन अगदी श्रद्धेने भावनेने केलं पाहिजे. पहा, जेव्हा नाथ महाराज एका त्यांच्या अभंगामध्ये सांगतात की नामामृता पुढे काय ते अमृत बापुडे, ऐसा नामाचा बडीवार गोडी जाणे गिरिजावर. या नामाचा महिमा कसा आहे आणि हे नाम कसं आहे याचं वर्णन करत असताना, याचं महात्म्य सांगत असताना नाथ महाराज सांगतात की नामामृता पुढे काय ते अमृत बापुडे. म्हणजे हे नामामृतापुढे जे अमरत्व देणारं अमृत आहे ते सुद्धा फिकं आहे. काय ते अमृत बापुडे, काय त्या अमृताचं वर्णन करणार तुम्ही त्या नामामृतापुढे. जेव्हा परीक्षित राजाचा अंतकाळ जवळ आलेला असतो आणि 7 दिवसात मृत्यू होणार असं ज्यावेळी परीक्षिताला कळतं त्यावेळी शुकदेव गोस्वामींची शरण ग्रहण करून जेव्हा ते भगवत चिंतनाची सुरुवात करणार असतात, श्रीमद भागवताला ज्यावेळी शुकदेव गोस्वामी सुरुवात करणार असतात त्यावेळी काय होतं, ही वार्ता देवतांच्या कानावर जाते आणि देवतांच्या कानावर ही वार्ता गेल्या क्षणीच देवता त्यांच्याजवळ असलेला अमृत कलश घेऊन या पृथ्वी तलावर येतात. पृथ्वी तलावर आल्यानंतर नैमिषारण्यामध्ये सकल संत बसलेले असतात. तेव्हा सुखदेव गोस्वामी जेव्हा परीक्षिताला ही कथा सांगणार आहेत अशा उद्देशाने सगळे आलेले असतात, तेव्हा सगळे देवता आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटतं की अरे बापरे, इथे तर देवतासुद्धा आलेत, पण यांचा हेतू काय आहे, देवता येण्यामागे काहीतरी कारण तर असेल. तेव्हा ते विचारतात, शुकदेव गोस्वामी सकल देवतांना विचारतात की तुम्ही इथे येण्यामागचं कारण काय. मग सगळे देवता सांगतात की तुम्ही आता जे परीक्षिताला नामामृत देणार आहात हे कशासाठी देणार आहात, तो मरू नये, त्याचा उद्धार व्हावा यासाठी देणार आहात ना. मग तो मरू नये, त्याला अमरत्व प्राप्त व्हावं ही जर तुमची इच्छा असेल तर आमच्याकडे जो अमृत कलश आहे ते अमृत आम्ही त्याला द्यायला तयार आहे. हे अमृत जर परीक्षिताने घेतलं तर त्याला मरण येणार नाही, तो अमरत्वाला प्राप्त होईल, परंतु याच्या बदल्यात आम्हाला काहीतरी हवं आहे. मग त्यांनी विचारलं की काय हवं आहे तुम्हाला. तेव्हा सगळे देवता शुकदेव गोस्वामींना म्हणतात की आम्ही हे अमृत परीक्षिताला देतो, परंतु तुमच्याकडे जे भगवंताच्या नामाचं अमृत आहे ते आम्हाला द्या. त्यावेळी शुकदेव गोस्वामींनी विचारलं परीक्षिताला की परीक्षित महाराज, तुम्हाला अमरत्व प्राप्त करायचं असेल तर ही सुवर्ण संधी तुम्हाला चालून आली आहे. बघा, देवता तुम्हाला अमृत द्यायला तयार आहेत आणि तुम्ही ज्यायोगे तुम्ही अमरत्व प्राप्त करू शकता. परंतु परीक्षित महाराजांनी सांगितलं की नाही, मला हे अमृत घेऊन मला अमरत्व प्राप्त करायचं नाही, तर माझं स्वतःचं कल्याण कशामध्ये आहे हे मला हवं आहे. म्हणून मला देवतांना ते विनंती करतात की हे सकल देवता हो, मला या अमृताची आवश्यकता नाही, मला शुकदेव गोस्वामींकडून नामामृत श्रवण करायचं आहे, ग्रहण करायचं आहे. आणि त्यावेळी ते सकल इंद्रियांचे कान करून त्या भागवताचा रस ग्रहण करतात आणि स्वतःचा उद्धार करून घेतात. म्हणून नाथ महाराज म्हणतात की नामामृतापुढे काय ते अमृत बापुडे. म्हणजे त्या नामामृतापुढे अमृताची काय किंमत, म्हणजे नाम एवढं श्रेष्ठ आहे. आणि याची महती कोणी सांगितली तर गोडी जाणे गिरिजावर. गिरिजावर म्हणजे भगवान महादेव. पहा, ज्यावेळी समुद्र मंथन केलं त्यावेळी जे हलाहल बाहेर पडलं त्याच्यातून विष, ते कोणीही ग्रहण करेना, कोणी त्याचा स्वीकार करेना. तेव्हा ते विष कोणाकडे गेलं, कोणाकडे दिलं तर महादेवांकडे दिलं. महादेवांनी ज्यावेळी त्या विषाचं प्राशन केलं त्यावेळी त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. आता हा दाह शांत कसा करायचा, तर त्याने अनेक ज्या शांत वस्तू होत्या, शीतल वस्तू होत्या त्या धारण केल्या. पहा तुम्ही, चंद्रमा किती शीतल आहे, चंद्रमा त्यांनी धारण केला, परंतु तो दाह काही त्यांचा शांत होईना. त्यानंतर त्यांनी गंगेला स्वतःच्या जटेमध्ये समाविष्ट केली तरीसुद्धा तो दाह शांत होईना. असं वर्णन केलं जातं की शिव हलाहले तापला, राम नामे शीतल झाला. तो दाह कधी शांत झाला, ज्यावेळी त्यांनी त्या रामनामाचं जप केला, चिंतन केलं, स्मरण केलं, मनन केलं, त्यावेळी तो त्यांच्या सर्वांगाचा जो दाह होता तो शांत झाला. म्हणजे आपण एखाद्या साध्या माणसाने जर आपल्याला सांगितलं की बाबा ह्या नामस्मरणाचा असा असा फायदा आहे, तर आपण त्याच्यावर पटकन विश्वास ठेवू का? नाही ठेवणार ना. पण ज्यांनी अनुभवलेलं आहे
त्यांनी जर आपल्याला सांगितलं की ह्या रामनामाचा काय फायदा आहे, तर आपण त्याच्यावर नक्कीच विश्वास ठेवतो. जसं साखर गोड आहे, आपल्याला सांगितलं कोणीतरी साखर गोड आहे, पण आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू का साखर खरंच गोड आहे म्हणून? पण ज्याने खाल्ली आहे तो जर आपल्याला सांगत असेल की मी चाखून बघितली आहे, त्यामुळे मी तुला ठामपणे सांगू शकतो की साखर गोडच आहे, त्यावेळी आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. तसंच भगवान महादेवांनी या नामामृताची गोडी काय आहे ती सकल समाजाला सांगितली, आणि म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो की गोडी जाणे गिरजावर. त्यांनी ती अनुभवली, ती स्वतः चाखली आणि मग ती समाजाला दिली. म्हणून आपण पण काय केलं पाहिजे की या नामाचा आश्रय घेतला पाहिजे. पण आता ह्या नामाचा आश्रय घ्यायचा खरा, परंतु तो कसा घ्यायचा, कोणाच्या माध्यमातून घ्यायचा, कोणीतरी मार्गदर्शक हवाच की नाही. जसं आपण एखादी नवीन वस्तू घरात घेऊन येतो तर ती कशी वापरायची हे आपल्याला सांगण्यासाठी त्याच्याबरोबर एक मॅन्युअल बुक येतं, एक पुस्तिका, मार्गदर्शक पुस्तिका येते. त्यामध्ये लिहिलेलं असतं की ही वस्तू तुम्ही अशा पद्धतीने वापरली तर त्याचा उपयोग अशा प्रकारे होईल. तसं आपलं जे जीवन आहे ते कसं वापरायचं, त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगणारी मार्गदर्शक पुस्तिका म्हणजे सद्गुरू. आणि जोपर्यंत आपण त्या सद्गुरूंच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत हे आपलं जीवन जे आहे, ही जी वस्तू आहे ह्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला कळत नाही. म्हणून ज्यावेळी आपण साधू संतांकडून, आपल्या सद्गुरूंकडून ते नाम ग्रहण करतो, त्यावेळी ते आपल्याकडे धनाचा संचय जेवढा आहे ना, तो नामाचा संचय तो आपल्याकडे वाढत जातो. आणि नाम असं साधारण धन नाही आहे. आपल्याला वाटत असेल की ही पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती हे माझं धन आहे, तर नाही. जेवढं नामस्मरण आपण करू ते आपलं खरं धन आहे. आणि ते जेव्हा आपल्या बँकमध्ये डिपॉझिट होतं ना, तेव्हाच ते अंतकाळी आपल्याला उपयोगी येतं. आपला जर बँकेत पैसा जमा नसेल तर आपण ATMमध्ये टाकून कार्ड काही निघणारच नाही. पण जर आपल्या बँकेत आपलं डिपॉझिट जमा असेल तर आपल्याला हवं तेव्हा आपण ते काढू शकतो. तसंच या नामाचं आहे. हे नाम जर आपण आपल्या या आत्मरूपी बँकेमध्ये जर जतन करून ठेवलं, जर डिपॉझिट करून ठेवलं, तर अंतकाळी ते आपल्याला कामाला येतं. हे नाम म्हणजे काय आहे तर चैतन्य महाप्रभू सांगतात की गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. गोलोक वृंदावनातलं जे भगवंताचं प्रेमधन आहे ते म्हणजेच भगवंताचं नाम. आणि ते नाम आपल्याला सद्गुरूंच्या मार्फत मिळालं तर खूप मोठा नामाचा संग्रह, संचय आणि धनप्राप्ती आपल्याकडे होऊ शकते. म्हणून तर मीरा राणी जेव्हा वर्णन करते या नामाचं तेव्हा ती सांगते की पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. कसं आहे हे राम तर खर्चे न खोटे, चोर न लूटे, खर्चे न खोटे, चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. की हे राम रतन धन जे आहे ते कोणाकडून मिळालं? सद्गुरूंकडून. वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरू, कृपा कर अपनायो. आणि जेव्हा माझ्या सद्गुरूंची कृपा माझ्यावर झाली तेव्हाच हे रामनामाचं धन मला मिळालं. आणि हे धन कसं आहे तर खर्चे न खोटे, याचा तुम्ही कितीही खर्च केला तरी ते संपत नाही. आणि ज्याला चोर न लोटे, ज्याला कोणता चोर लुटून नेऊ शकत नाही. आपली इतर संपत्ती चोर लुटून नेऊ शकतात, परंतु हे रामनामाचं जे धन आहे ना ते कोणताही चोर त्याला लुटू शकत नाही. आणि दिनदिन बढत सवायो, की जे दिवसेंदिवस वाढत जातं.
जेव्हा त्या रामनामाची गोडी आपल्याला लागते तेव्हा माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे, अशी परिस्थिती, अशी अनुभूती आपल्याला यायला लागते. चैतन्य महाप्रभू ज्यावेळी भगवंताचं नामस्मरण करत असतात त्यावेळी त्यांची जी अवस्था असते त्या अवस्थेचं वर्णन केलं जातं. अशा प्रकारे त्यांचं वर्णन केलं जातं की नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा पुलिकेर्निचितं वपु कदा तव नाम ग्रहणे भविष्यति. नयनम गलदश्रुधारया म्हणजे ज्यावेळी आपण अंतःकरणापासून भगवंताचं नामस्मरण करत असतो त्यावेळी आपोआपच आपल्या नयनातून, आपल्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागतात. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदयागिरा, की आपलं जे मुख आहे, आपला जो कंठ आहे तो गदगद होतो. आणि पुलकेर निचितम वपू कदा, आपली जी वपू म्हणजे आपलं जे शरीर आहे ते रोमांचित होतं. ही नामाची उच्च परिणिती सांगितली जाते. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदयागिरा पुलकेर निशितम वपू कदा तव नाम ग्रहणे भविष्यती, की मी ज्यावेळी भगवंता तुझ्या नामाचं उच्चारण करतो, स्मरण करतो, चिंतन करतो त्यावेळी माझी अवस्था अशी होऊ देत, असं नाम मला प्राप्त होऊ देत. अशी आपण सुद्धा भगवंतांकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा कधी मला अशी अवस्था प्राप्त होईल. पहा तुम्ही सकल संतांची जर अवस्था आपण बघितली तर हीच आहे. त्या नामामध्ये ते संपूर्णपणे स्वतःला झोकून देतात आणि मग ज्यावेळी ते आपल्याला भगवंतावर पूर्ण आपला भार ज्यावेळी भगवंतावर सोपवतात त्यावेळी भगवंत म्हणतात अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम, की जो अनन्य भावनेने मला शरण येतो त्याचा संपूर्ण जो भार आहे तो मी स्वतः वाहत असतो. म्हणून माझ्या भक्ताला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. भगवंत अजूनही वर्णन करतात की क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छति कौंतेय प्रतिजानीही नमे भक्त्या प्रणश्यती, की हे कौंतेया माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे की भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नाही करू शकत, परंतु आपण डायरेक्ट भगवंताची सेवा नाही करू शकत, मान्य आहे. मग आपण काय करायला पाहिजे तर भगवंताचे जे दास आहेत त्या दासांचे दास बनून त्यांची सेवा केली पाहिजे. जसं एखादा पोस्टमॅन असतो, एक पत्र ज्यावेळी येतं एखाद्या पोस्टात त्यावेळी तो तिथून घेऊन ते पत्र दुसऱ्या पोस्टात जातं, त्याच्यात काही बदल होतो का? तेच पत्र तिसऱ्या पोस्टात जातं आणि मग शेवटी ते ज्याचं आहे त्याच्या ताब्यात मिळतं. तसं हे हरिनाम जे आहे ते आपण जर दास दासानुदास या भावनेतून केलं तरीसुद्धा त्याची फलश्रुती आपल्याला मिळते. आणि खरं वास्तविक आपलं जीवन हेच आहे. आपण स्वतःला दास बनून जेव्हा राहू ना तेव्हाच त्याची अनुभूती आपल्याला येते. एवढे मोठे संत झाले पण कोणी म्हणालं का, कोणी कधी असा अभिमान केला की मी भगवंताचं नामचिंतन करतो, मी भगवंताला बघितलंय, मला त्याचा अनुभव आलाय, असं कोणी म्हटलं का आजपर्यंत? नाही. परंतु आपण थोडंसं नामस्मरण केलं तरी आपल्याला खूप मोठा अभिमान निर्माण होतो की अरे बापरे, मी 16 माळा जप करतो, मी 20 माळा 21 माळा जप करतो. कशासाठी? चैतन्य महाप्रभू सांगतात की नाहम विप्रो न च नरपती ना वैश्यो वाण शूद्रो गोपी भर्तुर पदकमलयोर दास दासानुदास, की माझी अवस्था कशी आहे की नाहम विप्रो, मी ब्राह्मण नाही, न च नरपती, मी क्षत्रिय नाही, ना वैश्यो वाण शूद्रो, मी वैश्यही नाही आणि मी शूद्रही नाही, तर मी कोण आहे तर गोपी भर्तुर पदकमलयोर दास दासानुदास, की या गोपिकांचा जो भ्रतार आहे भगवान श्रीकृष्ण त्याच्या दासांचा दास मी आहे. आणि म्हणून या नामामृताची गोडी मला अनुभवायला मिळते. आणि आपण सुद्धा स्वतःला भगवंताचे दास बनून जेव्हा त्याची सेवा करू, त्या नामाचा आश्रय घेऊ, तेव्हा नक्कीच या नामाची फलश्रुती आपल्याला अनुभवायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण या हरिनामाचा आश्रय घ्या. जमेल तसं, जमेल त्या भावनेने भगवंतांची, त्यांच्या दासांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा मी माझ्या सद्गुरूंच्या आणि भगवान श्री लक्ष्मीनारायणांच्या चरणी समर्पित करते. हरे कृष्ण. विठ्ठल 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 पुंडली गवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की। बोलो रे भाई सब संतन की जय।